नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय गणित मराठी माध्यम प्रकरण 11वे गुणोत्तर आणि प्रमाण यामधील पुढचा घटक आहे एकमान पद्धत। या एकमान पद्धतीविषयी आज आपण माहिती घेऊ आणि त्यावर आधारित असलेला सराव संच 29 आपण सोडवणार आहोत आणि म्हणून अगदी शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। चला सुरुवात करूयात। आपण पहा, या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे। पेन घ्यायचे आहेत या मुलीला आणि दुकानदाराकडे 1 डझन पेन 84 रुपयाला आहेत, तर तिला मात्र 7च पेन घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी या मुलीला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील त्याचा आपल्याला विचार करायचा आहे। 1 डझन याचा अर्थ 12, म्हणजे 12 पेन जे आहेत, या 12 पेनची किंमत 84 रुपये आहे। आता यावरनं आपल्याला आधी एका पेनाची किंमत काढावी लागेल। तर एक पेन जो आहे, एकाची किंमत काढण्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागतो, हे आपण पाठीमागे शिकलेलो आहोत। एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर गुणाकार केला जातो आणि अनेकावरून एकाची किंमत काढायची असेल, प्रत्येकाची किंमत काढायची असेल तर आपल्याला भागाकार करावा लागतो। तर एका पेनाची किंमत जर आपल्याला काढायची असेल तर इथे 84 ला 12 ने भागावं लागेल। 84 भागिले 12, तर याप्रमाणे 12च्या पाड्यामध्ये आपण पाहिलं तर 12 ते 84 होतात, म्हणजे 7 रुपये ही एका पेनाची किंमत मिळाली आपल्याला। म्हणजे आपण काय केलं पाहिजे, त्याआधी भागाकार केलेला आहे, भागाकाराने आपण एका वस्तूची किंमत मिळवलेली आहे आणि आता परत आपल्याला 7 पेनांची किंमत काढायची आहे। तर 7 पेनांची किंमत आपल्याला गुणाकाराने मिळेल, म्हणजे एकावरून अनेकाची, या एकाच्या किमतीवरून पुन्हा अनेकाची किंमत आपल्याला काढायची आहे गुणाकार करून। तर 7 पेनाची किंमत 7 गुणिले 7 बरोबर 49, ते 49 रुपये, म्हणजे त्या मुलीला दुकानदाराला 49 रुपये द्यावे लागतील। अशा पद्धतीने जे उदाहरण सोडवलं जातं, ज्या उदाहरणामध्ये सुरुवातीला भागाकाराने एका वस्तूची किंमत काढली जाते आणि पुन्हा त्या एका वस्तूच्या किमतीला गुणाकार करून एकावरून अनेकाची किंमत गुणाकाराने काढली जाते, या उदाहरण सोडवण्याच्या पद्धतीला एकमान पद्धत असं म्हटलेलं आहे। तर या एकमान पद्धतीची काही उदाहरणं आपल्याला सराव संच 29 मध्ये दिलेली आहेत, ती आपण सोडवणार आहोत। तर एकमान पद्धतीची जी काही पुस्तकात दिलेली व्याख्या आहे ती या ठिकाणी तुम्हाला हे मला समजले या पद्धतीने दिलेलं आहे। पहा की अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे व एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूची किंमत गुणाकार करून काढणे, उदाहरण सोडवण्याच्या या पद्धतीला एकमान पद्धत असे म्हणतात। तर एकमान पद्धतीचा जो अर्थ आहे तो समजून घेतल्यानंतर आपण सराव संच 29 जो आहे तो सोडवणार आहोत। सराव संच 29 मध्ये प्रश्न पहिला दिलेला आहे की 20 मीटर कापडाची किंमत 3600 रुपये आहे, तर 16 मीटर कापडाची किंमत किती? तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला 3600 रुपये भागिले 20 असं क्रिया करून आपण या ठिकाणी एका मीटर कापडाची किंमत काढणार आहोत आणि मग 1 मीटर कापडाच्या किमतीवरनं आपण त्या ठिकाणी पुन्हा अनेकाची किंमत तिथे शोधणार आहोत। तर आपण पहा, या पद्धतीने हे उदाहरण मी इथे लिहिलेलं आहे। 20 मीटर कापडाची किंमत 3600 रुपये आहे, म्हणून 1 मीटर कापडाची किंमत आपण भागाकाराने काढूयात। 3600 ला 20 ने भागायचं आहे। जेव्हा दोन्ही संख्येमध्ये 00 असेल तर आपल्याला तो एकाच एक प्रमाणामध्ये खोडता येतो। इथे दोन्ही संख्येमध्ये 0 आहे, पहा हा भाज्य आणि हा भाजक आहे, इथे एक 0 मी खोडून टाकला, तर 360 ला 2 ने भागायचं आहे, म्हणजे भागाकार आपला सोपा होतोय, हे ध्यानात घ्या, हा शॉर्टकट आहे। तर बे 1 बे, 3 वजा 2 1 उरले, वरून घेतले 6, बे 8 16, 16तनं 16 गेले 0 आणि पुढचा 0 खाली घेतला, 0शी 0। तर या पद्धतीने आपल्याला भागाकार करून उत्तर आलेलं आहे, पहा 180, म्हणजे 1 मीटर कापडाची किंमत 180 रुपये मिळालेली आहे। 1 मीटर कापडाची किंमत 180 रुपये आहे, तर 16 मीटर कापडाची किंमत आपल्याला पुन्हा गुणाकाराने काढायची आहे। या ठिकाणी 180 ला आपल्याला 16 ने गुणायचं आहे, तर इथे आपण 16 गुणिले 0 0, 16 8 108,
8 आले, 10 8 16 8 128 आणि या ठिकाणी 16 1 16 आणि हातचे जे 12 आहेत ते 12 असे मिळून 28 होतील. म्हणजे याप्रमाणे 2880 असं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तर डायरेक्ट मी 16ने गुणले पहा, तुम्ही आधी 6ने गुणून पुन्हा 1ने पण गुणू शकता. 16चा पाढा आपल्याला जर येत नसेल तर या पद्धतीने आपण गुणाकार जो आहे तो 2 सेपरेट गुण पण आपला करता येईल. तर 2880 रुपये जे आहेत ते इथे आपल्याला द्यावे लागतील 16 मीटर कापडासाठी. 2880 रुपये 16 मीटर कापडासाठी लागणार. म्हणजे इथे काय केलं तर आपण भाग करण्यामध्ये एकाची किंमत काढली 1 मीटर कापडाची आणि त्या एकाच्या किमतीवरून पुन्हा अनेकाची किंमत काढली. या पद्धतीला म्हणायचं एकमान पद्धत. उदाहरण नंबर 2 जो आहे तो दिलेला आहे पहा. 10 किलोग्रॅम तांदळाची किंमत 325 रुपये आहे. तर 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत किती? तर पहिल्या माहितीवरून आपण एकाची किंमत काढायची आहे. 10 किलोग्रॅमची किंमत 325 रुपये आहे. यावरून आपल्याला 1 किलोग्रॅमची किंमत भागाकाराने काढता येईल. 10 किलोग्रॅमची किंमत 325 रुपये म्हणून 1 किलोग्रॅम तांदळाची किंमत भागाकाराने काढू. तर भागाकार करताना आपल्याला मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं. 325ला 10ने इथे भाग द्यायचा आहे. तर 325ला 10ने भागल्यानंतर याचं उत्तर जे येणार आहे पहा, जेव्हा आपण 10ने 100ने किंवा 1000ने भागतो तेव्हा तो भागाकार करत बसायचा नाही. तर त्यासाठी एक नियम आहे की ज्या संख्येला भागायचं आहे पहा त्या संख्येमध्ये दशांश चिन्ह मागं आणायचं, डावीकडे आणायचं आहे. किती घर आणायचं तर 1 वर जितके शून्य असतील तितके घर मागं आणायचं. तर 1 वर 1 शून्य आहे म्हणून आपण हे दशांश चिन्ह सध्या या संख्येमध्ये 325 मध्ये दशांश चिन्ह कुठं आहे तर ते 5च्या शेवटी आहे. दशांश चिन्हच नाही आहे तर ते नाही म्हटलं ते शेवटी असतं. तर ते आपण मागं आणायचं एक घर. म्हणजे उत्तर याचं या ठिकाणी या पद्धतीने येईल पहा 32.5 रुपये. म्हणजे इथे आपल्याला एवढे 1 किलोग्रॅम तांदळासाठी पैसे लागणार आहेत 32.50 किंवा 32.5 रुपये. 1 किलोग्रॅम तांदळाची किंमत 32.5 रुपये आहे. तर 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत गुणाकाराने काढू. याला पुन्हा आपल्याला 8ने गुणायचं आहे. 8 पंचे 40, हातचे आले 4, 8 2 16 आणि 4 20, हातचे आले 2, 8 त्रिक 24, 24 आणि 2 26. दशांश चिन्हाच्या नंतर एक अंक आहे तर इथे आपल्याला एक अंक सोडून द्यावा लागेल. म्हणजे आपल्याला 260 रुपये आणि 0 पैसे असा अर्थ होईल याचा. तर 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत 260 रुपये होणार आहे. या पद्धतीने आपण प्रश्न दुसरा जो आहे तो सोडवू शकतो. प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत विचारलेली आहे ती या रीतीने करता येईल. जर असा मोठा भागाकार असेल तर आपण असे 2 भाग करायचे. डाव्या भागात भागाकार करायचा आहे, उजव्या भागामध्ये गुणाकार करायचा आहे. आणि जर छोटा असेल या पद्धतीने तर हे 2 प्रकार आहेत तुमच्या समोर मी दाखवलेले. छोटा जर तुमचा भागाकार असेल जो आपला सरळ तोंडी करता येतो तर तो तुम्ही डायरेक्ट असा लिहिला तरी चालेल. म्हणजे कमी जागेत आपलं उत्तर जे आहे ते तयार होतंय. किंवा जर मोठा भागाकार असेल तर या प्रकारे 2 भाग करून तुम्ही सोडवू शकता. यानंतर प्रश्न तिसरा जो आहे बघा, 14 खुर्च्यांची किंमत रुपये 5992 आहे. तर 12 खुर्च्यांसाठी किती रुपये लागतील? या ठिकाणी आपल्याला 14 खुर्च्यांची किंमत दिलेली आहे 5992 रुपये. तर यावरनं एका खुर्चीची किंमत आपल्याला भागाकाराने काढता येईल. एका खुर्चीची किंमत भागाकाराने काढू. त्यासाठी 5992ला 14ने भागायचं आहे. तर 14ने आपण भागूयात. इथे आपल्याला 14ने भागण्यासाठी 14चा पाढा आला पाहिजे. तर पहिले 2 अंक घ्या. 5 9 म्हणजे 59ला भाग द्यायचा आहे आपण. तर इथे 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 चौक 56. तर 4चा भाग जाईल पहा 14 चौक 56. 9 मधनं 6 गेले तर 3 उरतील. 5तनं 5 गेले 0. पुढचा अंक खाली घेतला मी हा 9, 39 झाले. 14 2 28 होतील. तर 2चा भाग जाईल पुढे 14 2 28. 9तनं 8 गेल्यावर 1 उरेल. 3तनं 2 गेल्यावर 1 उरेल. आणि पुढचे आहे 2 खाली घेतले तर 14 8 112 होतील. तर याप्रमाणे पुढचा भाग जाईल 8चा 112. म्हणजे भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर येतंय 428. म्हणजे 1 खुर्चीची किंमत तुमची आलेली आहे 428 रुपये. ही जी किंमत आली ती एका खुर्चीची किंमत आहे. एका खुर्चीची किंमत 428 रुपये आलेली आहे. यावरून आपल्याला पुन्हा 12 खुर्च्यांची किंमत म्हणजे एकावरून पुन्हा अनेकाची किंमत काढायची आहे.
इथं काय आहे तर अनेकावरनं एकाची किंमत काढताना भागाकार आणि अनेकाची किंमत काढताना गुणाकार, हे जे सूत्र आहे ते आपण पाठीमागे शिकलेलो आहोत. तरी आपल्या लक्षात नसेल तर पुन्हा पुन्हा आपण ते लक्षात ठेवायचे. 428ला 12ने इथं आपण गुणणार आहोत. तर 12चा पाढा साधारणपणे आपल्याला येतोय 12×8 = 96, अच्छा आले 9, 12×2 = 24, 24 आणि 9 झाले 9×4 = 13, 33, अच्छा आले 3, 12×4 = 48, 48 आणि 3 = 51, तर 5136 अशा प्रकारे आपल्याला रुपये लागणार आहेत. 12 खुर्च्यांसाठी 5136 रुपये द्यावे लागतील. एकाची किंमत भागाकाराने काढणे आणि अनेकाची किंमत पुन्हा गुणाकाराने काढणे म्हणजेच एकमान पद्धत. त्यानंतर प्रश्न 4, 30 डब्यांचे वजन 6 किलोग्रॅम आहे, तर 1080 डब्यांचे वजन किती? 30 डब्यावरून आपल्याला एका डब्याचे वजन काढावं लागेल. आता 30ने 6ला काही भाग जात नाहीये, 6ने 30ला भाग नाही द्यायचा. इथे एकूण वजन जे आहे 6 किलोग्रॅम त्याला 30ने भागायचंय म्हणजे एका डब्याचं वजन मिळेल. पण 6 किलोग्रॅमला भाग जात नसल्यामुळे आपण 6 किलोग्रॅमचे काय करू, ग्रॅममध्ये रूपांतर करून घेऊ. 30 डब्याचं वजन 6 किलोग्रॅम म्हणजेच 6000 ग्रॅम. का तर हे आपल्याला माहिती आहे 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम असतात. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, 2 किलोग्रॅम म्हणजे 2000 ग्रॅम, 3 किलोग्रॅमचे होतील 3000 ग्रॅम, त्याप्रमाणे 6 किलोग्रॅमचे झाले 6000 ग्रॅम. आता 6000ला आपल्याला 30ने भागता येणार आहे. एका डब्याचे वजन बरोबर 6000 भागिले 30. याप्रमाणे अंश छेदरूपामध्ये आपण भागाकार लिहिला तर इथे 1 0 आपल्याला खोडता येईल. 0 गेला, 0 गेला, 0शी 0. दोन्ही संख्यामध्ये म्हणजे भाज्य आणि भाजक दोघांमध्ये जर 0 असेल तर तो खोडायचा आहे आणि मग भाग द्यायचा आहे. 3ने भाग देऊ. 3 1 3, 3 2 6 आणि 0शी 0. तर याचं उत्तर आलंय 200 ग्रॅम. म्हणजे एक डब्याचे वजन 200 ग्रॅम येते. म्हणून 1080 डब्यांचं वजन पुन्हा आपल्याला एका डब्याच्या वजनावरनं अनेक डब्यांचं वजन काढायचं आहे. त्यासाठी गुणाकार करावा लागेल. 1080 गुणिले 200. तर इथे 0 0 जे आहे त्या उत्तरात जसे आपण इथे भागाकार करताना 0 काढले होते तसे गुणाकार करताना ते 0 एकत्र करून लिहायचे आहेत. शॉर्टकट गुणाकार क्रियेचा. इथे पाठीमागे 0, मधले 0 नाही घ्यायचे, पाठीमागचे शेवटचे 1 2 3. तर हे 3 0 मी डायरेक्ट उत्तरामध्ये लिहितो 1 2 3. हे 3 0 सोडून जातात, याचा गुणाकार नाही करायचा. म्हणजे राहिले किती वरती 108 गुणिले 2 यांचा गुणाकार करू. 2 8 16, हा चाला 1, 2 गुणिले 0 0, त्यात 1 मिळवला 1, 2 8 16 आणि 2 1 2. तर या पद्धतीने आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे. 2,16,000 हे ग्रॅम झालेले आहेत. एवढे ग्रॅम, हे ग्रॅम आहेत. तर हे या ग्रॅमचं वजन आपल्याला किलोग्रॅममध्ये करायचं आहे. म्हणजे 2,16,000 ग्रॅम. याचं जर किलोग्रॅम करायचे असतील तर त्याला आपल्याला 1000ने भागावं लागेल, कारण 1000 ग्रॅमचा 1 किलोग्रॅम होतो. म्हणजे या ठिकाणी 2,16,000 याला 1000ने भाग द्या, भागिले 0 0 फक्त जातील तुमच्या एकाच एक प्रमाणामध्ये. म्हणजे कोण उरेल फक्त तुमचा 216. छेदामध्ये 1 असल्यावर छेद घेण्याची आवश्यकता नसते. तर 216 किलोग्रॅम, 1080 डब्यांचे वजन 216 किलोग्रॅम असणार आहे. अशा रीतीने हा प्रश्न 4था जो आहे तो आपल्याला सोडवता येईल. यानंतर प्रश्न 5वा पाहू. आधी प्रश्न काय आहे तो पहा पुस्तकात. आपण प्रश्न आधी वाचायचा आहे आणि मग तसा तो प्रश्न लिहून घेऊन नंतर त्याचं उत्तर आपण वहीमध्ये लिहायचे. समान वेगाने एक कार 165 किलोमीटर अंतर 3 तासात कापते, त्याच वेगाने 2 प्रश्न विचारलेत पाहिजे. 330 किलोमीटर अंतर जाण्यास कारला किती तास लागतील आणि 8 तासात कार किती अंतर कापेल. तर 2 प्रश्न वेगवेगळे विचारलेले आहेत. दिलेल्या माहितीचा नीट विचार करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. एकशे 65 किलोमीटर पार करण्यासाठी 3 तास लागतात. यावरून आपल्याला 1 तासातलं उत्तर मिळेल भागाकार क्रियेने. एकाचं उत्तर काढायचं असेल भागाकार केला जातो. 165 किलोमीटर अंतर जे आहे ते 3 तासामध्ये, म्हणून 1 तासामधलं अंतर 165 भागिले 3. 3
3 पाचे 15 चाला 1 आणि 3 पाचे 15 म्हणजे 55 किलोमीटर एका तासामध्ये ती कार अंतर पार करणार आहे. 330 किलोमीटर अंतर जाण्यासाठी लागणारा वेळ काढू. प्रश्न विचारलेला आहे. तर 330 किलोमीटर अंतर जे आहे त्यासाठी आपल्याला जो वेळ लागणार आहे, वेळ बरोबर जे अंतर असतं त्या अंतराला आपल्याला वेगाने भागायचं असतं. तर इथे 330ला आपण 55ने भाग दिलेला आहे. तर 55ने आपण भागल्यानंतर या ठिकाणी 55च्या पाड्यामध्ये पाहिलं तर 55ला 6ने गुणल्यानंतर 6 पंचे 30, 0 हातचे आले 3, पुन्हा 6 पंचे 30 आणि 3 33. तर इथे 6 तास लागणार आहेत आपल्याला. 55च्या पाड्यात 6 नंबरला 330 येतात. म्हणजे 330 भागिले 55 याचं उत्तर 6 आलेलं आहे. 6 तास लागतील 330 किलोमीटर अंतर जाण्यासाठी. दुसरा प्रश्न विचारलेला आहे की 8 तासामध्ये किती अंतर कार कापेल. एका तासामध्ये कार 55 किलोमीटर जाते, म्हणून 8 तासामध्ये कापलेले अंतर गुणाकार करावा लागेल. अनेकाची किंमत काढायची म्हणून 55 गुणिले 8, तर 8 पंचे 40, हातचे आले 4, पुन्हा 8 पंचे 40 आणि 4 44, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी आले 440 किलोमीटर. 2 उत्तरं इथे आपल्याला विचारलेली आहेत पहा. हे पहिलं उत्तर 330 किलोमीटर अंतर जाण्यासाठी कारला 6 तास लागतील. दुसरं उत्तर 8 तासात ती कार 440 किलोमीटर अंतर पार करेल. तर अशा पद्धतीने हा प्रश्न 5वा जो आहे तो आपल्याला सोडवता येणार आहे. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे, प्रश्न 6वा आपण पुस्तकातून वाचूयात आणि मग त्याचं उत्तर कसं सोडवलेलं आहे ते समजून घेऊ. प्रश्न 6वा, 3 एकर शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरला 12 लिटर डिझेल लागते, तर 19 एकर शेतीची मशागत करण्यासाठी किती लिटर डिझेल लागेल. इथे पण आपल्याला आधी एका एकरसाठीचा खर्च काढायचा आहे भागाकाराने. 3 एकर शेतीसाठी 12 लिटर डिझेल लागते, तर एकाची किंमत म्हणजे भागाकार करायचा. 1 एकर शेतीसाठी डिझेल 12 भागिले 3, 3 चोक 12 म्हणजे 4 लिटर डिझेल लागणार आहे एका एकरसाठी. 1 एकर शेतीसाठी 4 लिटर डिझेल लागते. यावरनं पुन्हा 19 एकर शेतीसाठीचे डिझेल आपल्याला मिळेल का काढावे लागेल गुणाकाराने. एकावरनं अनेकाची किंमत गुणाकार करायचा आहे. 19 चोक 76 होतील, तर 76 लिटर डिझेल आपल्याला लागणार आहे. 19 एकर शेतीच्या मशागतीसाठी 76 लिटर डिझेल लागेल. अशा पद्धतीने हा प्रश्न 6वा जो आहे तो सोडवता येईल. आधी 1 एकरची किंमत काढली भागाकाराने, त्यानंतर 19 एकरसाठीची किंमत काढली गुणाकाराने. यानंतर प्रश्न 7वा, प्रश्न 7वा जो आहे तो वाचूयात. एका साखर कारखान्यामध्ये 48 टन ऊसापासून 5376 किलोग्रॅम साखर मिळते. सविताताईंच्या शेतात तयार झालेला ऊस 50 टन आहे, तर या ऊसापासून किती साखर तयार होईल. तर यामध्ये सुद्धा आपल्याला आधी 1 टन ऊसापासून किती साखर मिळेल त्याचं उत्तर शोधावं लागणार आहे. 48 टन ऊसापासून 5376 किलोग्रॅम साखर मिळते, तर 1 टन ऊसापासून आपल्याला जी साखर काढायची आहे त्यासाठी भागाकार करावा लागेल. एकाची किंमत काढतोय म्हणजे भागाकार ही क्रिया करायची आहे. 48 1 48, 48ने भाग देऊयात आपण. 53मधनं 48 गेले तर 13मधनं 8 गेले म्हणजे 5 उरतील, 0. त्यानंतर पुढचा जो अंक आहे तो 7 खाली घेतला आपण, तर पुन्हा एकाचाच भाग जाईल. 48 1 48, आता 9 उरतील, वरून 6 घेतला आणि 48 दोन्ही 96, म्हणजे इथे 112 उत्तर आलेलं आहे आपलं भागाकाराचं. 5376ला 48ने भागल्यानंतर 112 उत्तर मिळालेलं आहे. 1 टन ऊसापासून 112 किलोग्रॅम साखर मिळते. पुन्हा 50 टन ऊसाची आपल्याला साखर काढायची आहे म्हणजे गुणाकार करायचा. 112ला 50ने गुणायचं. एकावरून अनेकाची किंमत 0ची 0 आधी लिहून घेऊ. 5 2 10 झाले, आजचा आला 1, 5 1 5 आणि 1 6 झाले आणि पुन्हा 5 1 5. तर या पद्धतीने आपल्याला उत्तर मिळेल 5600 किलोग्रॅम साखर इथे तुमची बनणार आहे. 5600 किलोग्रॅम इतकी साखर 50 टन ऊसापासून तयार होणार आहे. यानंतर प्रश्न 8वा, एका आमराईत, प्रश्न 8वा, एका आमराईत 8 रांगात 128 झाडे आहेत
प्रत्येक रांगेतील झाडांच्या संख्या समान असल्यास अशा 13 रांगात किती झाडे असतील? तर इथे आपल्याला 8 रांगामध्ये 128 झाडं आहेत. यावरनं एका रांगेतील झाडांची संख्या भागाकाराने काढायची आहे आणि पुन्हा त्याला जे तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे त्याला अनुसरून त्या ठिकाणी 16 रांगांची संख्या काढायची म्हणून 16ने गुणावं लागेल. तर 8 रांगेत 128 झाडे आहेत. तर एका रांगेतील झाडांची संख्या भागाकाराने काढू. 128 भागिले 8, 8 1 8, 4 उरले आणि 8 6 48. तर एका रांगेमध्ये आपल्याला 16 झाडं त्या ठिकाणी दिसतील. 16 झाडं आहेत. तर एका रांगेत 16 झाडं आहेत. तर अशा 13 रांगेतील एकूण झाडे किती? तर 16 गुणिले 13 त्या ठिकाणी आपल्याला गुणायचे 16ला 13ने. 13 6 78, 4 7 आणि 13 1 13 आणि 7 20. तर 208 झाडं तिथे आहेत. 13 रांगेमध्ये एकूण 208 झाडं आपल्याला मिळणार आहेत. याप्रमाणे आपले उदाहरण सोडवता येणार आहे. उदाहरण क्रमांक 8 आपण व्यवस्थित पद्धतीने पाहून ते आपल्या वहीमध्ये छान अक्षरात लिहून घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे, एका शेततळ्यामध्ये 1,20,000 लिटर पाणी साठते. ते शेततळे तयार करण्यासाठी 18,000 रुपये खर्च येतो. तर 4,80,000 लिटर पाणी साठवणारी अशी किती शेततळी तयार होतील व त्यासाठी किती खर्च येईल? 2 प्रश्न विचारले पाहिजे. आपल्याला या पद्धतीने ते उदाहरण सोडवायचं आहे. एका शेततळ्यामध्ये 1,20,000 लिटर पाणी साठवलं जातं. तर आपल्याला तळ्यांची संख्या विचारली पहा की 4,80,000 लिटर पाणी साठवायला किती शेततळी लागतील. तर इथे आपल्याला जे एका तळ्याचं पाणी दिलेलं आहे त्याचा उपयोग करून आपल्याला शेततळ्यांची संख्या काढायची आहे. तर तळ्यांची संख्या बरोबर साठलेले पाणी भागिले एका तळ्यातील पाणी. तर साठलेलं पाणी आहे 4,80,000 भागिले एका तळ्यातलं पाणी आहे 1,20,000. तर इथे 4,80,000 भागिले 1,20,000 या पद्धतीने लिहिलेलं आहे अंश छेद रूपामध्ये, यासाठी की जेणेकरून आपल्याला 0 0 जे आहेत ते खोडता येतील एकाच एक प्रमाणामध्ये. दोन्ही संख्येत 0 असेल तर एक 0 खोडला, हा दुसरा 0 खोडला, हा तिसरा 0 खोडला आणि हा चौथा खोडला. तर काय उरलं फक्त आता 48 भागिले 12 उरलंय पहा. म्हणजे एवढी मोठी संख्या दिसते परंतु भागाकार या पद्धतीने आपण शॉर्टकटने केल्यास आपलं उत्तर पटकन मिळणार आहे. तर 12चा पाढा आपल्याला येतोच आहे 12 1 12, 12 2 24, 12 3 36 आणि 12 4 48. म्हणजे 12ने 48ला भागल्यानंतर 4 उत्तर येणार आहे. तर 4 तळे लागतील, शेततळे लागतील 4. 4,80,000 लिटर पाणी साठवायचं असेल तर 4 शेततळे तयार करावे लागतील. एका शेततळ्याचा खर्च दिलेला आहे 18,000 रुपये. तर 4 शेततळ्यांचा खर्च गुणाकाराने काढावा लागेल. म्हणजे एका शेततळ्याच्या किमतीवरनं आपल्याला अनेक शेततळ्यांची किंमत गुणाकाराने या ठिकाणी काढावी लागेल. 4 गुणिले 0 0, 4 गुणिले 0 0, 4 गुणिले 0 0, 4 8 32, 4 3, 4 1 4 आणि 3 7. तर 72,000 रुपये एवढा खर्च जो आहे तो आपल्याला लागणार आहे जर 4 शेततळी बनवायचे असतील तर. तर या पद्धतीने 2 प्रश्न तुम्हाला इथे विचारलेले आहेत की 4,80,000 लिटर पाणी साठवण्यासाठी 4 शेततळे तयार करावे लागतील व त्यासाठी आपल्याला 72,000 रुपये इतका खर्च जो आहे तो येणार आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि ही सर्व उदाहरणं जी आहेत ती आपण आपल्या गणिताच्या वहीमध्ये छान अक्षरामध्ये लिहून घ्यायची आहेत. तरच या सर्व व्हिडिओचा काहीतरी आपल्याला निश्चित उपयोग होणार आहे. फक्त व्हिडिओ पाहून आपण उदाहरणं जी आहेत ती कशी सोडवली ते समजून घेऊ शकत नाही. ते पुन्हा पुन्हा पाहायचे असतील तर आपल्याला या पद्धतीने ही सर्व उदाहरणं जी आहेत ती आपण आपल्या वहीमध्ये लिहून घेणं गरजेचं आहे. या स्थितीमध्ये तुम्हाला ही 2 उदाहरणं लिहिता येतील. पॉज केला व्हिडिओ तर या स्थितीमध्ये तुम्हाला प्रश्न 5व्याचं उत्तर जे आहे ते मिळेल. तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.